नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे टमॅटोचे डोसे. तर आता इथे ना मी 6 टमॅटो घेतलेले आहेत आणि याला तुम्ही आता हे पिकलेले टमाटे आहेत. याला आता आपण कट करूया आणि ह्यातल्या बिया काढून टाकायचे आहे. याचं वरचं असं काढून टाकायचं आहे देठ. आणि ह्याला आता आपण ना 4 भाग करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. तर इकडे ना मी बघा असं कापून टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. तर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे. याच्यामध्ये आता मी 1 वाटी रवा टाकत आहे. हा आपला नॉर्मल रवा आहे, घरातला बारीक रवा, जो आपण शिरा वगैरे करतो तो रवा आहे. आणि आता याच्यामध्ये आणखीन मी 4 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे. तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. ज्वारीचं पीठ टाकलं की चांगलं ते क्रिस्पी होतं, पण मी तांदळाचं पीठ इथं वापरलं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तांदळाच्या ज्या पिठाच्या ज्या गाठी होतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि चांगल्यापैकी एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे. इकडे टोटल मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता हे आपलं चांगल्यापैकी हलवून झालं आहे. तर आता हे आपण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया. तर आता इकडे मी तुम्हाला चटणी दाखवते. इकडे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे. तेल टाकलं आहे. याच्यामध्ये चण्याची डाळ टाकले आणि याच्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे मी 2 चमचे. आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये परतवून घेऊया. याच्यामध्ये आणखीन काही साहित्य ॲड करायचे आहे. तर याच्यामध्ये आता मी कांदा टाकलेला आहे. हा कांदा अर्धा मी उभा कापून टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1 टमॅटो घेतला आहे, तो सुद्धा मी उभा कापून टाकलेला आहे. टमॅटो आणि कांद्याचा हलकापणा, कच्चेपणा जो असतो ना तो जरा कमी झाला पाहिजे. असं खूप असं शिजवून नाही घ्यायचं आपल्याला. आता हे आपलं परतवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी 3 लाल मिरच्या टाकत आहे. इकडे बघा मी 3 मोठ्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. या काश्मीरी मिरच्या आहेत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं आहे. ओलं खोबरं जे किसताना जे जाडजाड निघतं ना ते टाकलेलं आहे. इकडे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता किंवा डेसिनेट कोकोनट पण वापरू शकता. जी पावडर मिळते ना खोबऱ्याची तीसुद्धा वापरू शकता इथे. आणि इथे मी कोथिंबीरची देठं टाकलेली आहेत. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा धने टाकलेत अख्खे. हे आता आपलं चांगल्यापैकी परतवून झालेलं आहे. तर आता हे मी थंड करते आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकते. बघा इथे मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे. त्याचबरोबर मी अर्धा लिंबू टाकला आहे. अद्रकचा छोटासा 1 तुकडा टाकला याच्यामध्ये. आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्सरला फिरवून घेत आहे. चटणी आपली इथं रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण याला आता फोडणी देऊया. गॅसवरती मी फोडणी पात्र ठेवलं, त्याच्यावरती तेल टाकलं आहे आणि आता हे चांगल्यापैकी गरम झालं की याच्यामध्ये आता मी राई टाकत आहे, कढीपत्त्याची पानं आणि हिंग. आणि आता ही आपली फोडणी रेडी आहे. तर आता आपण ही आपली चटणीमध्ये टाकूया. तर इथे मी चटणीमध्ये ही फोडणी टाकलेली आहे आणि आता ही चांगल्यापैकी हलवून घेऊया. इथे आपली चटणी रेडी आहे. तर आता आपण आपला बॅटर बघूया.
इकडे आता आपण झाकण खोलून याचं बघतो याच्यामध्ये रवा चांगल्यापैकी फुलला आहे आणि हे छानपैकी असं घट्ट झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे चवीपुरतं. याच्यामध्ये पाव चमचा मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मी थोडं पातळ करणार आहे. इकडे आपला बॅटर असं परफेक्ट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे आणि ते साईडला गॅसवरती आहे ना मी तवा गरम करत ठेवला आहे आणि आता हे आपण त्याच्यावरती असं टाकूया. इकडे मी ना पॅन वापरलेला आहे. तुमच्याकडे जर भिडा वगैरे असेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा असेल तरी चालेल, पण तुमचा जो रेग्युलर डोशाचा तवा आहे तोच वापरा. थोडंसं तेल टाकून हे मी आता झाकण ठेवलं 5 मिनटासाठी आणि आता तुम्ही बघू शकता याच्या कडा सुटत नाही आहे. तर परत मी तेल टाकलं आहे आणि परत ह्याला मी झाकण ठेवणार आहे. इथे 2 मिनटासाठी झाकण ठेवून मी काढलं आहे. तर बघता तुम्ही आता याच्या कडा सुटत आहे. बघा याच्या कडा सुटत आहेत आणि ह्याला टर्न फिरवून घ्यायचा आहे. हा आपला डोसा रेडी आहे. आता मी दुसरा डोसा टाकत आहे. सेम त्याच पद्धतीने थोडंसं परत तेल टाकून परत झाकण लावून परत त्याच्या साईडच्या कडा आपण सोडवून त्याचे आपले हे डोसे परतवून घ्यायचे आहे. हे डोसे असे पटापट होतात. जर तुमचा रेग्युलर डोसाचा तवा असेल तर हे पटापट होतील. अशा प्रकारे मी सर्व डोसे याचे करून घेतलेले आहेत. याचा जेव्हा तुम्ही झाकण काढाल ना तेव्हा तुम्ही चेक करा की याच्यानं कडा सुटत आहेत का. नाही सुटत असेल तर परत तेल टाकून त्याला परत ठेवा झाकण लावून आणि शिजून द्या आतल्यात. आणि हे आतल्यात असं चांगल्यापैकी शिजलं की ते पलटी होतात. जास्त असं जबरदस्तीने काढायचा प्रयत्न करू नका, मग ते तुटले जातील. हे बघा आपले डोसे इथे रेडी आहे. मी चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.